दरम्यान पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी। सौरभच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार धीरजचा पहिला चेंडूवरती मात्र आक्रमण पाहायला भेटलं ते सौरभ कडून। पहिला चेंडू आणि 4 धावा, या 4 धावांनी मात्र संघाचं खातं ओपन झालंय। दरम्यान सामन्याला सुरुवात होते। पुढील चेंडू धीरजचा मारा गेला तो पुन्हा एकदा सौरभ सज्ज। पाहूया ह्या चेंडूवरती काय घडणार, काय बिघडणार, येणारी वेळ ठरवणार। सुंदर अशी गोलंदाजी करताना, सुंदर अशी फलंदाजी देखील करताना पाहायला भेटतो तो सौरभ। एका बाजूला सौरभ असेल तर गोलंदाजी धीरज असेल। एक मोठी लढत धीरज आणि सौरभ यांच्यामध्ये पाहायला भेटते। पहिल्या चेंडूवरती तुटून पडताना दिसला तो म्हणजे सौरभ। पहिला चेंडू आणि 4 धावा, मात्र वैयक्तिक 4 धावा असतील त्याच्या बॅट मधून निघाल्या। आणि पुन्हा एकदा गोलंदाज धीरज तयार सौरभसाठी। इथे मात्र सुंदर असा काढलेला चेंडू, 1 धाव सहज पूर्ण केली आणि एका धावेवरती मला वाटतं रोखून धरले। दरम्यान एका धावेने मात्र धाव बदल होतोय, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या 5। पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 5। पुढील चेंडू पुन्हा एकदा धीरज सज्ज। आता मात्र स्ट्राईकला असेल तो शुभम। धीरजचा पुढील चेंडू मारा करेल तो शुभम, एक नावाजलेला फलंदाज शुभम। धीरजचा पुढील चेंडू, ह्या चेंडूवरती काय घडणार, इथे मात्र निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर असणार आहे। शुभम याला न समजलेला चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर कमबॅक म्हणता येईल धीरज कडून। पुन्हा एकदा गोलंदाज धीरज मात्र तयार। पाहूया ह्या चेंडूवरती काय घडणार, इथे मात्र सुंदर असा काढलेला चेंडू, 1 धाव सहज पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न। पाहूया 2 धावा, इथे मात्र 2 धावा देखील सहज रीतीने पार पाडल्या तर पूर्ण केल्यात। आणि 2 धावेने मात्र 2 धावेवरती समाधान मानतो तो हा खेळाडू शुभम। 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतो, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या पोहोचते 7। पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 7। पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक। पुढील चेंडू धीरजचा मारा करेल तो पुन्हा एकदा शुभम, एक नावाजलेला फलंदाज शुभम। सुंदर असा काढलेला चेंडू समोरच्या दिशेने, 1 धाव सहज पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या तर गुड रनिंग विकेट म्हणता येईल। 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या 9। पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 9। पुन्हा एकदा गोलंदाज धीरज तयार, मारा करेल तो शुभम, एक नावाजलेला फलंदाज अजूनही सलामीवर मैदानात। ह्या पुढील होणारा सामना त्रिरत्न पन्हाळचे बौद्धवाडी विरुद्ध जांभूळवाडी ह्या दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी पॅव्हेलियन मध्ये संपर्क साधायचा आहे। दरम्यान शेवटचा चेंडू डॉट चेंडू, 1 ओव्हरचा खेळ संपतोय। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9, विन बाद 9। वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज बाबा त्याचा पंखा दिला तर लय बरोबर मला पण इकडे जरा जीव माझा कोण तू वरती खाली होतो शॉल बस मित्रा खुर्ची घेऊन बस नाही इथे म्हणजे हवा पण लागेल इथं बसला तरी चालेल दादा सर काही ना खुर्ची नाही फक्त इथे बॉलर
बॉलरचं नाव काय? गणेश गणेशचा पहिला चेंडूवरती एक धाव, एका धावेने मात्र संघाचं खातं पुढे सरकलंय. धावसंख्या पोहोचते 10. आता मात्र स्ट्राईकला येतो शुभम आणि नॉन स्ट्राईकला असणार तो सौरभ. सलामीवर अजूनही दोघेही मैदानात. पाहूया काय करणार, काय घडणार, काय बिघडणार, एवढा वेळ ठरवणार. पाहूया प्रत्येक चेंडू हा महत्वाचा असणार आहे. पाहूया प्रत्येक चेंडूवरती किती किती धावा घेण्यात यश भेटते ह्या दोघं खेळाडूंना. इथे मात्र गोलंदाज गणेश मात्र तयार. इथे मात्र एक निर्धाव चेंडू होता परंतु एक लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेण्यात यश. पहिल्या फेरीतील सामने संपल्याच्या नंतर जे सेकंड इनिंगचे सामने खेळवणार आहोत ते मात्र 2 षटकांचे खेळवण्यात येतील. याची नोंद घ्यायची प्रत्येक कर्णधारांनी. सेकंड राऊंड हे 2 षटकांचे खेळवण्यात येणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. इथे मात्र सौरभच्या बॅट मधून निघालेला पहिलाच झणझणीत असा षटकार. डीजे पुन्हा एकदा गोलंदाज तयार गणेश. इथे मात्र सुंदर असा ठेवलेला चेंडू जातो गॅपच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. पुन्हा एकदा 4 धावा. 4 धावांनी मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या झपाट्याने वेग येते. धावसंख्या पोहोचते 21. पहिला षटकार नंतर चौकार. काय गोलंदाजी, फलंदाजी, अफलातून फलंदाजी पाहायला भेटते सौरभ कडून. सुंदर अशी फलंदाजी सौरभ घ्यायची. पुढील चेंडू गणेशाचा. पुन्हा एकदा सौरभ सज्ज. पाहूया काय होते ह्या चेंडूवरती, किती धाव भेटतात. इथे मात्र पंच व्हाईट चेंडू घोषित करतात. आव्हान ते धावेत भर पडते. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पुढे वेग घेते. धावसंख्या पोहोचते 21. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 21. पुन्हा एकदा गणेश गोलंदाज तयार. गणेशचा पुढील चेंडू मारा करेल तो फलंदाज सौरभ. इथे मात्र निर्धाव चेंडू. इथे मात्र कमबॅक करताना पाहायला भेटते तो म्हणजे गणेश. सुंदर अशी गोलंदाजी करतोय गणेश. सौरभ याला न समजलेला चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर असणार आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा गणेशाचा मारा करेल तो सौरभ. इथे मात्र चेंडू हवेत आहे. हवे ह्या चेंडूवरती काय घडणार. क्षेत्ररक्षक खाली आहे, झेल टिपतो का. इथे मात्र झेल सुटतोय. एक धाव सहज पूर्ण केले. दुसरी धाव देखील सहज पूर्ण केले आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा देखील सहज पूर्ण केल्या. गुड रनिंग विकेट देखील म्हणता येईल. दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 25. डीजे
पाहूया ह्या चेंडूवरती काय घडणार, किती धावा जमवणार तो शुभम. इथे मात्र सुंदर असा काढलेला चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी. 4 धाव्याने मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या झपाट्याने वेग घेते. धावसंख्या पोहोचते 30. डीजे धन्यवाद डीजे. पुढील चेंडू आशिष याचा आत्ता मात्र पुन्हा एकदा मारा करेल तो शुभम. स्ट्राईकला तो शुभम, नॉन स्ट्राईकला तो सौरभ. अजूनही सलामीवर मैदानात. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या. इथे मात्र वाईट 1+4 अशा 5 धावा असणार आहेत. 5 धावाने मात्र धावसंख्येत बदल होणार आहे. धावसंख्या झपाट्याने वेग येते. धावसंख्या पोहोचते 35. 4+1 अशा 5 धावाने धावसंख्येत बदल. धावसंख्या 35. थोडासा खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल एसटी रक्षकांकडून. चेंडू जातोय वाईट चेंडू, खराब चेंडू, आणि चेंडू जातोय लेग बाईटच्या स्वरूपात 4 धावांकडे. 4+1 अशा 5 धावा. 5 धावाने धावसंख्येत बदल झाले. धावसंख्या पोहोचले 35. आता मात्र पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज आशिष याचा मारा करेल तो शुभम. पाहूया शुभम काय करतोय. सुंदर असा समोरच्या दिशेने. इथे मात्र 1 धाव सहज पूर्ण केले आणि एका धावेवरती रोखून धरले. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल झाले. धावसंख्या पोहोचले 36. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 36. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी. 4 धाव्याने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 40. दरम्यान तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्या 40. पुढील चेंडू आशिषाचा मारा करेल तो फलंदाज सौरभ. इथे मात्र सौरभच्या बॅट मधून निघालेला एक झणझणीत असा षटकार. या 7 धावाने मात्र धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या पोहोचते 46. डीजे पुढील चेंडू आणि ह्या चेंडूवरती किती धाव भेटतात पाहणं गरजेचं आहे. आणि पण सातत्याने धावा देखील कळवायचं आहे. 1 धाव. विकेटचं पतन पाहायला भेटतंय. दरम्यान दरम्यान 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू. आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 48 धावांचं आव्हान.
धावसंख्या असणार आहे आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान असणार आहे. 18 चेंडू आणि 47 धावा. डीजे डीजे धीरज आणि गणेश दोघं देखील मैदानात. गणेश हॅलो, पंच सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. भेटले बसणार बसा रे बघ मी उठून बघ बस नाही तर उठून बघ. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. सलामीवर मैदानात स्ट्राईकला असेल तो गणेश, नॉन स्ट्राईकला असेल तो धीरज. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन आलाय तो गोलंदाज सत्यवान. सत्यवानचा पहिला चेंडू मारा करेल तो गणेश. एक नावातला फलंदाज गणेश. पाहूया गणेश आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतो का? पाहूया गणेश. स्ट्राईकला येतो धीरज, नॉन स्ट्राईकला येतो गणेश. पहिला चेंडू धीरजसाठी. पाहूया पहिल्या चेंडूवरती काय घडतंय. पहिला चेंडूवरती तुटून पडलाय. पहिला चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. पहिलाच संधीत षटकार. डीजे
मी आहे संध्याकाळी काय संध्याकाळी 7 वाजता मला वाटतं 7 वाजतील हॅलो दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू मला वाटतं सत्यवनाचा आणि पहिल्या चेंडूवरती तुटून पडताना दिसला तो म्हणजे धीरज. बॉल दे ना मित्रा बॉल दे तिकडे परत नवीन बॉल दे तिकडे दुसरा बॉल द्या पहिल्या चेंडूवरती सत्यवनेला आसमान दाखवले ते धीरज याने सुंदर अशी अप्रतिम अशी पहिला चेंडू षटकार दाखवलाय. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी धीरज मात्र तयार. सत्यमेनचा पुढील चेंडू दुसरा चेंडू मारा करेल तो धीरज एक नावाजलेला फलंदाज धीरज. पाहूया ह्या चेंडूवरती काय घडणार काय बिघडणार येणारी वेळ ठरवणार. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पुढील चेंडू सत्यमेनचा मारा करेल तो धीरज. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं. दुसऱ्या चेंडूवरती काय घडणार पुन्हा एकदा दुसरा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. पंच आत्ताचा निर्णय कळवायचा आहे. 6 धावा पंचांचे दोन्ही हात वरती येत आहेत. 6 धावा घोषित करतायत डीजे. थँक्यू डीजे. पहिले 2 चेंडू आणि 2 चेंडू वरती मात्र मोठे 2 फटके पाहायला भेटले. ते म्हणजे धीरजच्या बॅट मधून थोडस खराब अशी मला वाटतं गोलंदाजी म्हणता येईल सत्यवानाची. आणि पहिल्या 2 चेंडू वरती आसमान दाखवले सत्यवानाला. ते म्हणजे धीरज याने सुंदर अशी अप्रतिम अशी फलंदाजी करताना धीरज. पंचांचे व्हॉलेंटियर्स कृपया षटकाराच्या बाहेर उभं राहायचं आहे. चेंडू जर बाहेर गेला तर लगेच पाठवायचं आहे. सामन्याला विलंब होतोय. अजूनही आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. दरम्यान सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. पुन्हा एकदा फलंदाज धीरज सज्ज. सत्यवनाचा पुढील चेंडू मारा करेल तो धीरज एक नावाजलेला एक फलंदाज धीरज. 2 चेंडू आणि 2 षटकार मारले. इथे मात्र षटकारांची हॅट्रिक लावण्याचा चान्स असेल तो धीरज याला. पुन्हा एकदा थोडासा स्पेशल असणार आहे मला वाटतंय सत्यवनवरती. सत्यवनाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा धीरज सज्ज. पाहूया काय घडतं या चेंडूवरती. इथे मात्र तसं घडत नाहीये. इथे मात्र कमबॅक पाहायला भेटतंय ते मात्र सत्यवनकडून. हा मात्र चेंडू डॉट असेल. निर्धाव चेंडू. धावसंख्या असणार आहे स्थिर. धावसंख्या 12. इथे मात्र कमबॅक पाहायला भेटतंय ते म्हणजे सत्यवनकडून. सत्यवनचा पुढील चेंडू पुन्हा एकदा मारा करेल तो धीरज. पाहूया धीरज काय करतोय ह्या चेंडूवरती. काय करणार काय घडणार काय बिघडणार. इथे मात्र चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र सुंदर रीतीने ह्या झेल टिपलाय. इथे मात्र मोठा धक्का. पहिला गडी पात पहिला हातरा पहिली लागली अवतसा. पहिलीच कीड ती म्हणजे एक सत्यवन धीरजच्या स्वरूपात पहिला एक मोठा धक्का बसतो. एक मोठा मासा सत्यवानने मात्र आपल्या जाळ्यामध्ये फसवलाय. आवाज डीजे.
धीरजाची जागा भरून घेण्यासाठी येतो तो नवीन फलंदाज मैदानात आशिष सुंदर असं कमबॅक देखील पाहायला भेटलं ते सत्यवान कडून सत्यवानचा पुढील चेंडू मारा करेल तो आशिष इथे मात्र सुंदर असा एक चेंडू निर्धाव उडता परंतु थोडंसं यष्टीरक्षकाकडून थोडीशी मिसफील्ड होते चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी या 4 धाव्याने मात्र धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या 16 पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 16 पंच आताचा निर्णय देखील कळवायचा होता 4 धावा थँक्यू पंच सुंदर अशी पंचगिरी करताना आमचे मनीष सर असतील पुढील चेंडू सत्यवानाचा इथे मात्र चेंडू हवेत आहे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र दुसरा धक्का आशिषच्या स्वरूपात एक मोठा धक्का बसतोय दरम्यान एक ओव्हरचा खेळ संपतोय एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 एक आशिषच्या जागी एक नवीन फलंदाज मैदानात ऋतिक आशिषची जागा भरून घेण्यासाठी येतो ऋतिक वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन येतो तो गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन आला तो शुभम याला मारा करेल तो फलंदाज शुभमचा पहिला चेंडू मारा करेल तो गणेश एक नावाजलेला फलंदाज गणेश अजूनही मैदानात पाहूया ह्या चेंडूवरती काय घडणार किती धावा जमवतो पाहूया गणेश शुभम पाहूया किती धावा रोखून धरण्याचं काम देखील करतो तो शुभमचा पहिला चेंडू गणेश साठी एका बाजूला गणेश तर दुसऱ्या बाजूला शुभम दोघांमध्ये असणार एक मोठी झुंज पाहायला भेटते पाहूया हे चेंडूवरती काय घडतंय दरम्यान सामन्याला सुरुवात होते शुभमचा पुढील चेंडू मारा करेल तो गणेश पंच सामना लगेच सुरू करायचा आहे अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत दरम्यान पुढील चेंडू शुभमचा मारा करेल तो गणेश पाहूया काय होतंय गणेश सज्ज एक नावाजलेला फलंदाज गणेश इथे मात्र सुंदर असा काढलेला चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी 4 धाव्याने मात्र धावसंख्येत बदल होतो धावसंख्या झपाट्याने वेग घेते धावसंख्या पोहोचते 20 पहिला चेंडू शुभम याचा पहिल्या चेंडूवरती एक आक्रमण पाहायला भेटलं ते गणेश कडून पहिला चेंडू 4 धावा चौकार पाहायला भेटला ह्या पुढील चेंडूवरती काय होणार काय घडणार काय बिघडणार येणारी वेळ ठरवणार पुढील चेंडू शुभम याचा मारा करेल तो पुन्हा एकदा गणेश नावाजलेला फलंदाज गणेश सुंदर असा काढलेला चेंडू एक धाव सहज पूर्ण केले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव देखील सहज पूर्ण केली आणि 2 धावेवरती रोखून धरले दरम्यान 2 धाव्यांनी मात्र धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या पोहोचले 22 सुंदर असे क्षेत्ररक्षण 2 धाव्याने पुन्हा एकदा स्ट्राईक मात्र राहणार आहे ती गणेश याच्याकडेच इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी गणेशच्या बॅट मधून निघालेला पुन्हा एकदा चौकार डीजे थँक्यू डीजे
थोडा पंखा इकडे फिरव रे माझ्याकडे पण. अरे मला हवाच भेटत नाही, मी पूर्ण माझा श्वास अडकतो माहिती आहे का. हे घे पुढे घे, तर पंखा घे पुढं. काय इकडची जाते त्यांना हवा, इकडे काय भेटते. दरम्यान पुढील चेंडू शुभमचा मारा करेल तो गणेश. गणेश फलंदाजीसाठी सज्ज. पाहूया पुढील चेंडू शुभमचा. इथे मात्र कमबॅक करतात, सॉरी खराब चेंडू पंच घोषित करतात. एक आव्हान धावीत भर पडते, धावसंख्या पुढे वेग येते, धावसंख्या पोहोचते 27. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 27. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते ती गणेश कडून. तितकेच सुंदर अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो तो शुभमचा पुढील चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. दरम्यान कमबॅक पाहायला भेटतोय ते शुभम कडून. पुढील चेंडू गोलंदाज शुभमचा मारा करतो पुन्हा एकदा गणेश. स्ट्राईकला तो गणेश, नॉन स्ट्राईकला तो ऋतिक. इथे मात्र फाईट +4 अशा 5 धावा. 5 धावांनी मात्र धावसंख्या झपाट्याने वेग घेते, धावसंख्या पोहोचते 32. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 32. 47 धावांचं पाठलाग करताना गणेश आणि ऋतिक. पुढील चेंडू गोलंदाज शुभमचा पुन्हा एकदा मारा करेल तो गणेश. एक नावात दिला फलंदाज गणेश. पाहूया काय करतोय ह्या चेंडूवरती किती धावा जमवतोय पाहूया गणेश. तितकीच सुंदर अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार, झणझणीत षटकार पाहायला भेटला. डीजे सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते, धावसंख्या झपाट्याने वेग घेते, धावसंख्या पोहोचते 38. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि धावसंख्या 38. जोपर्यंत गणेश जोपर्यंत मैदानात तोपर्यंत काही घडू शकतं. पाहूया गणेश आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतो का, विजय करून देतो का, हे देखील महत्वाचं असणार आहे. पाहूया इथे मात्र पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सामन्यातील पुढील चेंडू शुभमचा मारा करेल तो पुन्हा एकदा गणेश. इथे मात्र न समजलेला चेंडू, परंतु लेग पाईच्या स्वरूपात एक धाव घेण्यात यश भेटतंय. दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, धावसंख्या 39. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या असणार आहे 2 गडी बाद 39. हॅलो. दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे शेवटचं षटक घेऊन आला तो गोलंदाज आशिषचा पहिला चेंडू मारा करेल तो गणेश. इथे मात्र सुंदर असा कटवला चेंडू समोरच्या दिशेने. एक धाव सहज पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहज पूर्ण केले. इथे मात्र आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण असणार आहे. 5 चेंडू आणि 6 धावा. सोपं तितकंच कठीण आणि कठीण तितकं सोपं असं आव्हान. 6 चेंडू आणि 6 धावा. 5 चेंडू आणि 6 धावा.
पुढील चेंडू गोलंदाजाचा मारा करतो फलंदाज इथे मात्र निर्धाव चेंडू स्क्वेअर चेंडू धावसंख्या स्थिर इथे मात्र 4 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण घडतंय कोण पडणार कोणावरती भारी आमची क्रिकेटची दुनियाच न्यारी पुढील चेंडू गोलंदाज आशिषाचा पुन्हा एकदा मारा करतो गणेश जोपर्यंत गणेश मैदानात तोपर्यंत काही घडू शकतं पंचांचा नियम अंतिम असेल पंचांची वाद केला संघ देखील बाद करण्यात येईल पुढील चेंडू आशिषाचा गणेशसाठी पाहूया ह्या चेंडूवरती काय घडतंय अजूनही जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 6 धावा पुन्हा एकदा एक थोडस कशा क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय एक धाव सहज पूर्ण केले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु तसं घडतंय का पाहूया पंच आपला निर्णय घ्यायचा पंचांचा नियम अंतिम असेल दरम्यान इथे मात्र रनआउट एक विकेटचं पतन देखील पाहायला भेटतंय एक मोठा धक्का ऋतिक बाद होते त्याची जागा भरून घेण्यासाठी येतो नवीन फलंदाज शरद स्ट्राईकला असेल तुम्हाला वाटते गणेश लॉंग स्ट्राईकला असेल तो शरद इथे मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 5 धावा सोपं तितकंच कठीण आणि कठीण तितकं सोपं असं आव्हान 3 चेंडू आणि 5 धावा दरम्यान सामन्याला सुरुवात होते आशिषचा पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटला इथे मात्र 2 चेंडू आणि 5 धावा करो या मरो अशी परिस्थिती मात्र मैदानात पाहायला भेटतो एखादा मोठा फटका इथे मात्र आशिष मात्र एखादा विकेट घेण्याचा प्रयत्न सुंदर अशी गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी सुंदर कमबॅक म्हणता येईल आशिषाचं पुन्हा एकदा पुढील चेंडू आशिषाचा मारा करेल तो गणेश ज्याने सामना पूर्ण आपल्या बाजूने झुकवला तोच गणेश इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे हा षटकारे मात्र आपला संघ मात्र विजय करून देतो म्हणजे गणेश विजय तसेच पराभूत संघाचे हार्दिक अभिनंदन